गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं गावदेवी जत्रा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। चैत्र शुद्ध एकादशीच्या तिथीला सापाड गावच्या देवाची पालखी हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत काढण्यात आली। पालखीमध्ये आई गावदेवीची प्रतिमा आणि पादुका ठेवून पालखी सापाड गावातून मोठ्या भक्तिमय वातावरणात फिरवण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत गुलालाची लाली उधळत पालखी वाजत गाजत गावभर फिरवण्यात आली। आई गावदेवीच्या पालखी सोहळ्याबरोबरच दिवाळीची परंपरागत काठीही मंदिराभोवती फिरवण्यात आली। गावदेवी मंदिरात देवी सोबत ग्रामदेवतांचेही स्थान असल्यानं 5 देवांच्या मूर्त्या या एकत्र मंदिरात गावाच्या रक्षणासाठी उभ्या आहेत। गावदेवी बरोबरच गावाच्या रक्षणासाठी गावाभोवती असणारे वेताळदेव, वैजनाथ ब्राह्मणदेव, घोलपदेव, म्हसोबादेव, महारभूतदेव, मेहंदी खालची देवी अशा अनेक देवतांचे स्थान हे गावाभोवती असून गावावरती येणाऱ्या प्रत्येक संकटांना दूर करून गावाला सुख, शांती आणि आरोग्य प्रदान करण्याचा आशीर्वाद या देवतांकडून मिळत असतो। म्हणूनच गावदेवी जत्रोत्सवाबरोबरच या सर्व गावाभोवतालच्या देवांचीही मनोभावे पूजा भक्तांकडून जत्रा उत्सव दरम्यान होताना दिसते। भक्तांच्या प्रत्येक संकटाच्या वेळी खंबीरपणे उभी राहून भक्तांचे नवस पूर्ण करणारी देवी सापाड गावातील जागृत देवस्थान म्हणून गावदेवीला ओळखलं जातं। विशेष म्हणजे तिसाई देवीची बहीण म्हणून ओळखली जाणारी जरीमरी देवी नावानेही गावदेवीला ओळखलं जातं। गावातील जुन्या जाणत्या भक्तांच्या मते गावदेवी ही 350 वर्षांपूर्वीपासून सापाड गावात प्रगट आहे। गावदेवीची पूजा अर्चा, सिंगार करण्याचा मान हा भगत कुटुंबियांकडे असून सध्या यशवंत भगत हे गावदेवीचे सेवक म्हणून काम पाहत आहेत, तर त्यांच्या बरोबर त्यांचे पुत्रही सेवेकरी म्हणून काम पाहतात। गावदेवी आईच्या पालखी सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी आईला मानपान आणि नैवेद्य देण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली होती। आईला मानपान देण्यासाठी गावातील ग्रामस्थच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील हजारो भक्तांबरोबरच सासूरवाशिणीही आई गावदेवीच्या दर्शनासाठी गर्दी जमवतात। आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी